नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढांकीचा संचालक. तर मित्रांनो, यावर्षी परीक्षेत आलेले आपण काही प्रश्न घेतलेले आहेत, ज्यांचे उत्तर तुम्हाला काही वेळात मी काढून देणार आहे. याच्यासाठी काही कंडिशन नाही मित्रांनो. आपला पहिलाच फॉर्म्युला आहे, नो फॉर्म्युला ओनली ट्रिक्स. प्रत्येक गोष्टीला आपण ट्रिक्सनी सांगत आहोत आणि त्या ट्रिक्सनीच तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, जास्त गोष्ट न सांगता किंवा जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओ खूप छोटासा राहणार आहे. 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 15 मिनिटाचा व्हिडिओ भेटेल. व्यवस्थित सॉल्व्ह करून पहा. असेच प्रश्न तुम्ही 2-2, 3-3 सोडवून पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न किती सिंपल आहेत. तर पहा, पहिला प्रश्न काय म्हणते, एका जंगलात मोर व वाघ यांची एकूण संख्या 200 आहे. मोर व वाघ यांची एकूण संख्या 200 आहे. पायांची संख्या 500 आहे. तर मोर व वाघ किती? तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात पहिले काय करायचं, मोर इकडे आहेत समजा आणि वाघ इकडे आहेत समजा. त्यांना 2-2च पाय देऊ. वाघाला 4 पाय असतात, मला पण माहित आहे. लक्षात घ्या, समजताना काय समजावं लागेल, वाघाला 4 पाय आहेत तरी पण आपण 2च पाय दिले. का दिले हे नंतर सांगतो तुम्हाला. काय करायचं, 500 गुणिला 2, 500 मधून 500 गुणिला 2, 200 गुणिला 2 करा. 200 गुणिला 2 करा, कारण या दोघाला आपण 2-2च पाय दिले. तर 200 गुणिला 2 किती झाले, 400. 400 मायनस करा, किती उरले, 100 उरले. आता अतिरिक्त पाय कुणाला आहेत, वाघाला आहेत. किती आहेत, 2. ह्या 2नी 100ला डिवाइड करा, किती आले, 50. तर 50 ही वाघांची संख्या असेल मित्रांनो. आणि मोर असतील 150 आणि वाघ असतील 50. यांच्या मल्टिप्लाय करून पहा. मोराला 2 पाय असतात, 15 दुने 30 म्हणजे 300 आणि वाघाला 4 पाय असतात, 50 200. आली बेरीज आपली 500. मित्रांनो, एवढं हे याच्यासाठी सांगावं लागलं, एक्सप्लेशन साठी. आपल्याला गृहीत हेच धरायचे आहे, मोराला 2 पाय आहेत आणि वाघाला 2 पाय आहेत. एकूण डोके 200 मिळाले आपल्याला. 200 गुणिला 2 केलो, किती झाले, 400 झाले. हे 400 काय केलं आपण, 500 मधून मायनस केले. 500 मधून मायनस केल्यानंतर उत्तर किती आलं, 100 आलं. 100ला अतिरिक्त पाय कुणाला आहेत, वाघाला आहेत. तर 100ला 2नी डिवाइड करा, किती आले, वाघ 50 वाघ आले. आता सेकंड प्रश्न पहा. सेकंड म्हणते, एक ट्रेन 60 किलोमीटरच्या चालने, एक ट्रेन 60 किलोमीटरच्या चालने. तर पहिले आपल्याला ट्रेनचा एकच फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तो ट्रेनचा फॉर्म्युला कधीच विसरणारा नाही. काय ठेवायचं, 5/18 दत्तक, इकडे किलोमीटर, इकडे समय म्हणजे वेळ, आणि इकडे अंतर. काय म्हणतो प्रश्न, एक ट्रेन 60 किलोमीटरच्या चालने, किलोमीटर 60 चालने, 200 मीटर लांब प्लॅटफॉर्मला, 5/18 जसेचे तसे लिहायचे आहेत आपल्याला. 5/18 इंटू 200 मीटर, अंतर म्हणजे मीटर, 200 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 30 सेकंदात पार करते, 30 सेकंदात पार करते. तर ट्रेनची लांबी किती, लांबी म्हणजे अंतरच, म्हणजे प्लस एक्स करावं लागेल. 200 प्लस एक्स इकडे आणा, डिवाइड बाय 60 गुणिला 5 गुणिला 30, 60 गुणिला 5 गुणिला 30 डिवाइड बाय 18. काय होईल, साइन 18, 6 आहे 60, 3 आहे 30. इकडे आले 10 5 50, 50 आहे 500. एक्स इकडे राहिले, प्लस इकडे जातील तर काय होईल, मायनस होईल. तर एक्स बरोबर किती येतील, तर 300 मीटर ट्रेनची लांबी असेल मित्रांनो. ह्या फॉर्म्युल्याला कुठंच आपल्याला विरोध करायचा नाही आहे. लक्षात घ्या, किलोमीटर गुणिला 5 गुणिला 18 गुणिला वेळ गुणिला अंतर, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता आहे तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न सोडवताना मित्रांनो पहा, काय म्हणत आहे, एकदम एका लाईनीच्या उत्तर आहे मित्रांनो. त्याच्या आपल्याला फक्त एका गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे. आपण जे प्रश्न सोडवत आहोत त्यांना जास्तीत जास्त पद्धतीने लक्षात ठेवा. भरपूर मुलांना वाटते की सर पुस्तकात भरपूर फॉर्म्युले आहेत. मित्रांनो, आपल्याला फॉर्म्युले जर आले असते तर आपण पोलीस भरती किंवा सर्वसाधारण शिक्षकाची नोकरी केली नसती. 10वीतच आपल्याला 150 पैकी 100 पैकी 90-95 मार्क मिळाले असते. फॉर्म्युल्यामुळे अटकून राहिलो आणि पुन्हा फॉर्म्युल्यामध्ये चाललो, त्याच्यामुळे त्रास होते. आणि जेव्हाही त्रास होते तेव्हा लक्षात ठेवायच्या, आपल्याला शॉर्ट ट्रिक कामात देऊ शकतात. ज्या मुलाला शॉर्ट ट्रिक म्हणजे काय असते हे माहित नाहीये, तर शॉर्ट ट्रिक म्हणजे आपल्या डोक्यातून येणाऱ्या कल्पना, ज्या लोकांना कल्पना येतात त्या लोकांना विस्तार करता येऊ शकतो. प्रश्न पडला पाहिजे, ज्याला प्रश्न पडतो त्याला उत्तर काढता येते, पण ज्याला उत्तर काढताच येत नाही त्याला प्रश्न कधीच पडत नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. जर त्यात प्राध्यापकाचे वय मिळवले तर सरासरी 1 ने वाढते.
प्राध्यापकाचे वय मिळवले तर सरासरी 1 ने वाढते, वाढते तर वाढवायचे मित्रांनो. काय होते 20 + 1 21 प्लस वाढत आहे म्हणते 10 × 1 10. तर प्राध्यापकाचे वय 31. पहा मित्रांनो, चौथा प्रश्न आहे. विशाल आणि शेखरच्या वयाचे प्रमाण 14 ला 17 आहे. तर बघा आपण वय वारीमध्ये सांगितलेलं आहे. आपला एकच फॉर्म्युला इथं आत्ता म्हणजे वर्तमान म्हणतो याला, वर्तमान आणि नंतर आणि अगोदर ह्या कंडिशन मध्ये आपल्याला वयवारी सोडवायची आहे. विशाल आणि शेखरच्या वयाचे प्रमाण 14 ला 17 आहे. 14 ला 17 आहे. 6 वर्षानंतर प्रमाण 17 ला 20 वर्ष होणार आहे. 6 वर्षानंतर प्रमाण होणार आहे 17 ला 20. तर शेखरचे वय किती? आता शेखर कोणता आहे? विशाल आणि शेखर म्हणजे शेखर हा आहे. शेखरचे आज आपल्याला वय काढायची आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, मी एकाही प्रश्नाच्या ऑप्शन न लिहिता उत्तर काढत आहे. आपला नियमच आहे की आपण उत्तर काढणारे लोक उत्तर काढायचे, आपण काढलेला उत्तर हा ऑप्शन मध्ये असायला पाहिजे. ऑप्शनच्या उत्तर कशाला विकत घ्यायच्या? टोले मारून पास कुणीच होत नाही. आणि जे म्हणतात की टोले मारून पास झालो त्याच्यासारखा विद्वान जगात कुणी नाही. कारण 100 पैकी 80 न 85 टोले मारायला ताकद लागते. आणि टोले मारणे सोपी गोष्ट असेल तर 4 प्रश्नाचे उत्तर आपले कधी बरोबर आलेले नाही आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे टोले नाही, आपण सरळ सरळ काढतो. बघा काय करायचं, प्रमाण दिलेलं आहे. प्रमाण मध्ये सगळ्यात मोठी संख्या पकडायची. कोणत्याही तर 14 17 17 20 याच्या पाळा म्हणायच्या. 20 दुने 40, 40 मधून 6 गेले किती राहिले मित्रांनो? 34. 34 ला 17 ने भाग जाते का? कन्फर्म जाते. 17 दुने 34. 20 दुने 40 झाले तर 17 दुने इथं 34 घ्या. 34 मधून 6 गेले किती राहिले? 28. प्रमाण बरोबर आलं का बघा? प्रमाण आलेलं आहे बरोबर. 17 दुने 34 बरोबर आहे ना, 14 दुने 28 बरोबर आहे. इकडे 17 दुने 34 आणि 20 दुने 40 बरोबर आलेला आहे. आपल्याला काय विचारलेली आहे? शेखरची वय. जर आपल्याला शेखरची वय विचारलेली आहे, वर्तमानही विचारली म्हणजे पूर्वी पण लिहिली नाही आहे, नंतरची म्हटलेली नाही आहे, म्हणजे ती वर्तमान वय असेल. तर शेखरची वर्तमान वय किती? तर 34 ही शेखरची वर्तमान वय असेल. आता त्यानंतर मित्रांनो प्रश्न आहे, ए व बी एक काम 15 दिवसात करतात. ए व बी एक काम 15 दिवसात करतात. ए आणि बी. नंतर काय म्हणते? बी व सी तेच काम, बी व सी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. 20 दिवसात पूर्ण करतात. ए व सी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतात. ए व सी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून म्हणते, जेव्हा मिळून म्हटलं तर प्लस करा. प्लस केल्यानंतर काय करायचं? पहिले 15 20 30 ची एलसीएम काढा. हे लक्षात आली पाहिजे. 15 20 30 ला भाग जाते 60 नी. तर 15 × 60, 20 तिया 60, 30 दुने 60. पण मित्रांनो पुन्हा दुसरी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपल्याला. तिथं दोघांच्या दिलेलं आहे, कॅल्क्युलेशन दोघांच्या दिलेलं आहे. तर आपण या 60 ला × 2 करू. 60 ला × 2 केल्यानंतर काय करायचं? छेद अंशात घ्या आणि अंश छेदामध्ये घ्या. 60 दुने 120 नाही, हे बेरीज 4 आणि 3 7 आणि 2 9. 120 ला 9 नी भाग जाते. कशाने? 9 1 9 वाचले 3, 9 तिया 27 वाचले 3, 13 3/9. 13 3/9 दिवसात ए व बी व सी मिळून काम पूर्ण करतील. बघा मित्रांनो, 6वा प्रश्न आहे. एका पैशाच्या थैलीत 20 10 व 5 रुपये, 20 रुपये 10 रुपये आणि 5 रुपये च्या नोटा 3 ला 4 च्या प्रमाणात आहेत. 3 ला 4 ला 5 च्या प्रमाणात आहेत. जर त्या थैलीत एकूण 1000 रुपये आहेत, एकूण 1000 रुपये आहेत, तर 5 च्या नोटांची संख्या किती? 5 च्या नोटांची संख्या काढायची आपल्याला. नोटांची संख्या काढायची मित्रांनो. इथं रुपये निघतात आणि नोटही निघतात. जास्त कन्फ्युजन व्हायचा काही विषय नाही. काय करायचं? 3 ला 4 च्या प्रमाण आहे. 20 रुपयाची नोट आहे 3 च्या प्रमाणात, 10 ची नोट आहे 4 च्या प्रमाणात आणि 5 ची नोट आहे 5 च्या प्रमाणात. 20 तिया 60, 20 × 80 न 5 5 25. आता हा आला आपल्याला प्रमाण पैशांच्या. 60 आणि 80, 8 आणि 7 14. बघा 60 40 व 25 यांची बेरीज किती होते? 60 आणि 40 100 125. 125 ने 1000 ला कितीने भाग जाते? तर भाग जाते 8 ने भाग जाते. आता हे आपले रुपये निघाले आहेत, तर मल्टिप्लाय करा. 8 सकम 48 480 रुपये झाले. हे 8 × 32 320 रुपये झाले. हे 25 8
200 रुपये झालेत. आता आपल्याला 5च्या नोटा विचारल्या आहेत मित्रांनो. काय करायच्या? 200 रुपये आलेत आपल्याला 5चे नोटा. तर 5 डिवाइड करा. 5 20 म्हणजे किती रुपये, किती नोटा असतील? तर त्या नोटा असतील 40 नोटा असतील. आलं लक्षात? आता पुन्हा काय म्हणते पहा, अ ब क मिळून एक व्यवसाय सुरू करतात. त्या अगोदर आपण हा संपवून घेऊ. मित्रांनो, कोणताही अभ्यास करताना प्रत्येक गोष्टीची साथ ठेवा. बेसिक नॉलेज असणे आवश्यक आहे. ज्याला बेसिकच येत नाही, ज्याच्या 8 42 होते किंवा 8 36 होते, त्याच्या गुणाकार काय होईल आणि बेसिक नॉलेज काय होईल? 8 40 आलाच पाहिजे, 7 8 56 आलंच पाहिजे, 9 8 72 आलं पाहिजे. तेव्हा हे आपल्याला असे प्रश्नाचे उत्तर काढता येतील. अ ब क मिळून एक व्यवसाय सुरू करतात. जर त्यांचे भांडवल 1200 1500 900 आहे. अ ब क 1200 1500 900 आहे. वर्षाच्या शेवटी 7200 लाभ होतो मित्रांनो. त्यांना 7200 लाभ होतो वर्षाच्या शेवटी. तर बीचा लाभ किती? आपल्याला बीच्या किती प्रमाण आहे लाभाचा तो काढायचा आहे. सगळ्यात अगोदर याला प्रमाणात रूपांतर करा. प्रमाणात रूपांतर करण्यासाठी 2 2 शून्य कटायले काटून द्या. मग 12 15 9 ला कशाने भाग जाते? 3 12, 3 5 15, 3 तिया 9, 4 5 9 3 12. बेरीज केली. प्रमाणाची काय करतो आपण? बेरीज करतो. त्याप्रमाणे बेरीज केली. 12 सकम 72. आता काय विचारताय? ब चा लाभ किती? लक्षात घ्या, इथं सरळ सरळ सांगितलेलं आहे. ब चा लाभ किती? वर्षाच्या शेवटी. वर्षाच्या शेवटी म्हणजे तिघांनी वर्षभर काम केलेलं आहे. तर काय होईल? ब चा लाभ 6 पंचे 30, तर 3000 रुपये. 3000 रुपये हा ब चा लाभ होईल. त्यानंतर 3 मित्र एका वर्तुळाकार मैदानाला 40 45 50 सेकंदात. आता सरळ सरळ हा प्रश्न आहे एलसीएमच्या मित्रांनो. येथे कोणी 3 मित्र आहेत नाही. सगळं आपल्याला प्रश्नाच्या उत्तर काढायचं आहे. नाही तर केव्हा येतील केव्हा येतील केव्हा येतील असंच करत राहाल. असं काही करायचं नाही. 3 मित्र एका वर्तुळाकार मैदानाला 40 45 50 सेकंदात. सरळ सरळ एलसीएम काढा. 40 45 आणि 50 सेकंदात. सगळ्याला 5 भाग जाते. 5 8 40, 5 9 45, 5 10 50. नंतर 2 भाग जाते. 2 4 8, 9 ला जात नाही. 2 5 10. आता जाते का? 4 9 5 ला बिलकुल जात नाही. त्याच्या त्याच संख्या लिहावं लागणार आहेत. मग काय करायचं? 5 दुने 10, 9 4 36, 36 गुणिला 5 किती होतात? 180. 180 गुणिला हे 10 किती झाले? 1800 सेकंद झाले. आता त्यांनी काय विचारलेलं? किती वेळात मिळतील? तर आपल्याला मिनिट किंवा तास काढावा लागेल. 1800 सेकंद आले मित्रांनो. एका मिनिटाचे किती सेकंद? एका मिनिटाचे होतात 60 सेकंद. तर डिवाइड करा. किती वाचले? 6 18 30. तर ते तिघ एकत्रित 30 मिनिटानंतर आपल्याला मिळतील. स्वतंत्र तिघेही मित्र किती वेळात मिळतील? 30 मिनिटात मिळतील. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.